नमस्कार मित्रांनो, मी योगेश पांचाळ आणि आज आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा टॉपिक म्हणजेच कोणता, विभाज्यतेच्या कसोट्या. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला मी सर्व विभाज्यतेच्या कसोट्या एक ट्रिक वाईज सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्यावरती कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय, तिथपासून 1 ते 72 पर्यंतच्या महत्वाच्या कसोट्या आपण इथं कव्हर करणार आहोत. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, पहिल्यांदा समजून घेऊ की कसोटी म्हणजे काय, एखाद्या संख्येची कसोटी म्हणजे काय. बघा, मी तुम्हाला सांगितलं की आता 2ची कसोटी काय असं विचारल्यानंतर महत्वाची गोष्ट अगोदर येते की कसोटी म्हणजे काय. बघा, एखादी संख्या दिली असता त्या संख्येला एखाद्या विशिष्ट संख्येने भाग घालण्याच्या पद्धतीला कसोटी असं म्हणतात. लक्ष द्या, मी परत एकदा सांगतो, कसोटी म्हणजे काय. तर समजा एखादी संख्या दिली, समजा तुम्हाला 504 ही संख्या दिली आणि या संख्येला एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जातो हे तपासण्याचा नियम म्हणजेच त्या अंकाची कसोटी होय. आलं लक्षात तुम्हाला. आता याच्यानंतर आपल्याला एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 पासून ते 72 पर्यंतच्या महत्वाच्या कसोट्या ज्या की परीक्षेमध्ये असतील किंवा तुम्हाला हे कसोट्या करत असताना खूप महत्वाच्या कसोट्या आहेत त्या मी इथं आपण सोडून घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा आपण पाहूयात 2ची कसोटी म्हणजे काय. बघा, लगेच बघूयात. बघा मित्रांनो, 2ची कसोटी मी तुम्हाला सांगतोय. बघा, 2ची कसोटी वर आपण लिहिलंय 2ची कसोटी. आता 2च्या कसोटीचा नियम सूत्र वगैरे पाठ करत बसायचं नाही. सरळ आणि सोपी पद्धत मी इथं तुम्हाला सांगणार आहे. फिट डोक्यात ठेवायचं आणि त्याच्यानंतर याच्यावर आलेला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, 2ची कसोटी म्हणजे काय, मी सरळ आणि सोपं सांगू का. एकक स्थानचा अंक जर 0, 2, 4, 6 आणि 8 असेल, मी काय म्हणतोय बघा परत एकदा, 2च्या कसोटीचा नियम असा आहे, एकक स्थानचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. आता याच्या पुढे जाऊन थोडं सांगू का, सर्व समसंख्येला 2ने भाग जातो. म्हणून लक्षात घ्या की 2ची कसोटी आहे की जेवढ्या समसंख्या आहेत त्याला 2ने भाग जातो. येतंय लक्षात. आता आपण उदाहरण घेऊयात. बघा, मी तुम्हाला उदाहरणामध्ये सांगतो. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं 248. आता याला 2ने भाग जातो काय चेक करत बसायचं नाही. मी काय सांगितलं, एकक स्थानचा अंक इथं काय आलाय, 8 आलाय, म्हणजे याला 2ने निशेष भाग जातो. ही 2च्या कसोटीमध्ये येते लक्षात. यापेक्षा मोठं घ्या ना सर, बिंदास घेऊयात ना. बघा, आपण घेऊयात का 356, चालेल का, शुअर आहे. एकक स्थानी काय आहे 6, मग ही 2च्या कसोटीत येतं का, शुअर येतं. म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो का, जातो. यापेक्षा मोठं घ्यायचं का, आपण घेऊयात ना. आपण घेऊयात 9028, 9028, चालेल का. एकक स्थानचा अंक काय आहे 8 आहे, म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो का, बिंदास जातो. यापेक्षा मोठं घेऊ का, बिंदास राहा. बघा, आपण घेऊयात आता 98, 76, नंतर घेऊयात 55, 5 आणि 2 52. बघा, लक्ष द्या, मी तुम्हाला काय संख्या दिली आहे, येते का, 987, 6, 3, 5, 2. या संख्येला 2ने भाग जातो का, बघत बसायचं नाही. एकक स्थानचा अंक काय आहे 2 आहे, 2 इथं दिलंय का, शुअर आहे, म्हणजे या संख्येला 2ने निशेष भाग जातो. येतंय लक्षात. एवढी सोपी पद्धत आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. ओके. आणि त्याच्या पुढे मी जाऊन सांगितलं की सर्व समसंख्येला 2ने भाग जातो. येतंय लक्षात. एवढं सोपं आहे. आता याच्यानंतर पाहूया 3ची कसोटी. बघा लगेच. बघा मित्रांनो, आपण वर लिहिले 3ची कसोटी. आता 3च्या कसोटीचा नियम मी तुम्हाला चुटकीसरशी सांगतो. बघा, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. येते लक्षात. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. बघा, उदाहरणामध्ये आपण घेऊयात एक उदाहरण घेऊयात, 183. ओके सर, याला 3ने भाग जातो का, चेक करूयात. बघा, 1 + 8 + 3. ओके, 1 आणि 8 9, 9 आणि 3 12 आणि 12ला 3ने भाग जातो का, जातो. 3 चोक 12, म्हणजे 183ला 3ने भाग जातो का, शुअर जातो. याच्यानंतर थोडंसं मोठं उदाहरण घेऊयात. आपण घेऊयात का 276. ओके, लक्ष द्या, डायरेक्ट बेरीज करतो. 2 आणि 7 9, 9 आणि 6 15, 15ला 3ने भाग जातो का, 3 5 15 जातो, म्हणजे 276ला 3ने निशेष भाग जातो. येतंय लक्षात. याच्यानंतर आणखी आवड घ्यायचं का, बिंदास घेऊयात. बघा, 8 7 6 5 4 3 2 1, चालेल का. याची ऍडिशन बघूयात, याची ऍडिशन करू, याची बेरीज करू. त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर या संख्येला पण 3ने निशेष भाग जातो, हे डोक्यात घ्या. ओके, बघा, आपण ऍडिशन करूयात. 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 3 33,
34, 35 आणि 1 36 आणि 36ला 3 ने भाग जातो का? तर जातो. 3 1 3, 3 2 6 म्हणजेच 12 त्रिक 36 म्हणजेच दिलेल्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आलं लक्षात? एवढं सोपं आहे. याच्यानंतर आपण 4ची कसोटी बघूयात. बघा लगेच. बघा मित्रांनो, आपल्याला 4ची कसोटी पाहिजे. ओके, 4ची कसोटी. आता 4च्या कसोटीमध्ये मी तुम्हाला सरळ आणि सोपं सांगतो. दिलेल्या संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकाला मिळून 4 ने जर भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मी परत तुम्हाला 4ची कसोटी सांगतो. दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. 124ला 4 ने भाग जातो का? तर शुअर आहे जातो, कारण शेवटचे 2 अंक एकक आणि दशक काय आहेत? 2 आणि 4 म्हणजे त्याचा अंक झाला 24. 24ला 4 ने भाग जातो का? 4 1 4, 4 6 24 म्हणजेच 124ला पण 4 ने निशेष भाग जातो. येते लक्षात? यापेक्षा थोडं अवघड उदाहरण बघायचं का? घेऊयात आपण 5248. चला, याच्यात एकक आणि दशक स्थानचा अंक कुठला आहे? 48 म्हणून याला 4 ने भागा. 4 1 4, 4 1 4, 4 2 8 भाग गेला 12चा म्हणजेच 5248ला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. येतंय लक्षात? याच्यानंतर आणखी अवघड करून बघूयात का? घ्या 76 54 32 चालेल. एकक आणि दशकचा स्थानचा अंक काय आहे? 32. 32ला 4 ने भाग जातो का? जातो. 4 1 4. ओके, 4 8 32 गेला का भाग? ठीक. म्हणजेच या संख्येला 4 ने निशेष भाग जातोय. याच्या पुढे बघूयात आता 5ची कसोटी. येते लक्षात? सगळं समजतंय? याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्हाला मी कुठला फॉर्म्युला पाठ करायला लावणार नाही ना, कुठली काही सांगणार नाही. मी फक्त तुम्हाला ट्रिक सांगेल आणि सरळ सोपं लक्षात कसं ठेवायचं एवढं सोपं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा आपण पुढची कसोटी बघूया. बघा आता आपण 5ची कसोटी बघायची. बरं 5ची कसोटी असं लिहिलेलं आहे. आपण डायरेक्ट 5ची कसोटी तुम्हाला सांगतो. बघा इथंही काही पाठ करायचं नाही. दिलेल्या संख्येतील अंकाच्या शेवटी जर 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. झाली 5ची कसोटी. उदाहरण घेऊयात आपण. 50 एकक स्थानचा अंक काय आहे? 0 म्हणून याला 5 ने भाग जातो का? शुअर जातो. लक्षात येतंय तुमच्या? याच्यानंतर घ्या सर 100. याला 5च्या कसोटीत बसवता येतं का? शुअर येतं. एकक स्थानी काय आहे? 0 म्हणून या संख्येला बिंदासपणे 5 ने भाग जातो का? विचारल्यास जातो म्हणून सांगा, काही अडचण नाही. बघा 1320 या संख्येला 5 ने भाग जातो का? एकक स्थानी 0 आलाय, भाग जातो. बिंदास राहा. याच्यानंतर आपण घेऊयात थोडंसं अवघड घेऊयात. चला, या संख्येला 5 ने भाग जातो का? बिंदास जातो. शेवटी काय आहे? 0 म्हणून 5ला भाग जातो. मी काय सांगितलंय? अंकाच्या शेवटी 0 आणि 5 असल्यास ही सगळी उदाहरणं 0ची होती. आता 5चं उदाहरण बघा. आता आपण शेवटी घेऊयात. 155 या संख्येला 5 ने भाग जातो का? बिंदास जातो. एकक स्थानी काय आलाय? 5 आलाय. एकक स्थानी काय आलाय? 0 आलाय. 0 आणि 5 एकक स्थानी आले की त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता आपण पुढे घेऊयात. 2565 या संख्येला 5 ने भाग जातो का? एकक स्थानी 5 असल्यामुळे बिंदास जातो. याच्या पुढे घेऊयात 7830. चालेल का? किंवा 35 घ्या इकडं. चला, 5ला भाग जातो का? जातो. म्हणून या संख्येला पण 5 ने निशेष भाग जातो का? जातो. एवढं सोपं आहे. याच्यानंतर पाहूयात पुढची कसोटी. बघा लगेच. बघा मित्रांनो, 6ची कसोटी आपल्याला पाहायचंय. वर 6ची कसोटी असं लिहिले. 6च्या कसोटीला सरळ सोपं सांगतो. ज्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. आणि याच्या पुढे एक लक्षात ठेवा. मी परत सांगतो, ज्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातोच. आता याच्या पुढे लक्षात घ्या, कोणत्याही विषम संख्येला 6 ने भाग जात नाही. मी परत एकदा सांगतोय, कोणत्याही विषम संख्येला 6 ने भाग जात नाही. ओके, आलं लक्षात? आता याचं उदाहरण घेऊयात. 12ला 3 ने भाग जातो का? शुअर जातो. 3 चोक 12 म्हणजे 12ला 6 ने भाग जातो का? तर बिंदास जातो. डोक्यातच ठेवा. आता लक्षात घ्या, 18ला 3 ने भाग जातो का? जातो. साइन त्रिक 18 म्हणजे 18ला 6 ने भाग जातो का? साइन त्रिक 18. येते लक्षात? कोणत्याही संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर त्याच संख्येला 6 ने निशेष भाग जातो. ही झाली 6ची कसोटी. ओके, याच्यानंतर पुढची कसोटी बघूयात. बघा लगेच मित्रांनो. बघा 7ची कसोटी खूप महत्वाची आहे. बघा आपल्याला पाहिजे 7ची कसोटी. ओके, वर 7ची कसोटी असं लिहिलेलं आहे ऑलरेडी. बघा 7च्या कसोटीमध्ये तुम्हाला मी सरळ सोपं सांगतो. दिलेल्या संख्येतील अंकाचा एकक स्थानचा जो अंक आहे, मी परत एकदा सांगतो, दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा जो अंक आहे त्याची दुप्पट करून राहिलेल्या संख्येतून किंवा राहिलेल्या अंकातून ते वजा केल्यानंतर जर वजाबाकी 0
किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. मी परत एकदा सांगतो, दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित अंकामधून त्या संख्येला वजा केल्यानंतर जर वजाबाकी 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. बघा उदाहरण घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो. बघा आपण एक उदाहरण घेऊयात. 126 मी सांगितलंय काय, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायचे तुम्हाला. एकक स्थानचा अंक आहे 6, त्याची दुप्पट केली तुम्ही, आलं 12. इथं राहिलंय काय, उर्वरित अंक काय राहिलेत 12, म्हणून या 12ला या 12 मधून वजा करायचे, या 12ला या 12 मधून वजा करायचे, उत्तर आलं 0. म्हणजेच या संख्येला 7ने निशेष भाग जातो. आलं लक्षात. यापेक्षा थोडं अवघड घेऊन पाहायचं का, बघा लगेच हे 1 नंबरचं उदाहरण. या 2 मध्ये बघा मी तुम्हाला सांगतो, 203 एकक स्थानचा अंक काय आहे 3 आहे, 3ची दुप्पट काय आहे 6 आहे. एक लक्षात घ्या, राहिलंय काय 20 वजा 6 करा. ओके, 20 मधून 6 गेले 14 राहिले आणि 14ला 7ने भाग जातो का, तर बिंदास जातो. म्हणून 203ला 7ने भाग जाईल का, तर शुअर जातो. सर यापेक्षा मोठं घ्या ना, बिंदास घेऊयात, काहीच अडचण नाही. बघा 3 नंबरचं उदाहरण घेऊयात. 9 8 7 5 6 चालेल का, शुअर आहे. एकक स्थानचा अंक काय आहे 6 आहे, 6ची दुप्पट काय आहे 12 आहे. मग 12 वजा करायचे तुम्हाला, 9875 वजा 12 करा, उत्तर येतं तुमचं 9863. या संख्येला 7ने भाग जातो का, शुअर जातो. बघा घालून बघा, 7 1 7 7 1 7 2 उरले, 7 चोक 28. इथं बघा 7 8 56 7 9 63 149 याचं उत्तर आलं. म्हणजे या संख्येला 7ने भाग जातो का, तर बिंदास जातो. आली लक्षात. 7ची कसोटी लक्षात ठेवा. मी सांगितले त्या पद्धतीने खूप सोपी आहे. दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट करून उर्वरित अंकातून ती संख्या वजा केल्यानंतर जर उत्तर 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर दिलेल्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. आलं लक्षात. याच्यानंतर पाहूयात 8ची, त्यानंतर 9ची. आपण खूप महत्वाच्या कसोट्या घेऊयात आणि शेवटच्या काही कसोट्या घेऊयात आणि लास्टला आपण 72ची कसोटी पाहणार आहोत. बघत राहा. त्यामुळे व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तुम्हाला. आणि ते तुम्हाला समजत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, शेअर करायचे आणि कमेंट करायला तर बिलकुल तुम्हाला विसरायचं नाही. व्हिडिओ बघत राहा. बघा घेऊयात पुढची कसोटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता 8ची कसोटी सांगतोय. बघा सरळ सोपं आहे, तुम्हाला टफ वाटेल टफ वगैरे काही नाही. मी काय तुम्हाला फॉर्म्युला रूल्स असं काही पाठ करायला वगैरे सांगणार नाही. सरळ सोपं मी सांगतोय तेवढं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बघा मी काय सांगतोय 8च्या कसोटीमध्ये, मी तुम्हाला सांगतोय दिलेल्या संख्येतील, ओके मी काय म्हणतोय, दिलेल्या संख्येतील एकक दशक आणि शतक स्थानच्या अंकाला 8ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्ये 8ने भागते. बघा मी तुम्हाला काय सांगतो, उदाहरण देतोय 7128. आता या संख्येत एकक दशक आणि शतक स्थानचे अंक आहेत 8 2 1. असं धरा की शेवटचे 3 आकडे सरळ सोपं धरून द्या ना. शेवटचे 3 आकडे काय आहेत 128 आहेत. 128ला 8ने भाग जातो का, 8 1 8 8 1 8 4 उरले, 8 सख 48. ओके, 6 8 48. उत्तर काय आलं 16. 128ला 8ने भाग गेला का, गेला. म्हणून 7128ला पण 8ने भाग जातो. बिंदास्त राहा. यापेक्षा थोडं मोठं घेऊ का, या हे बघा 1 नंबरचं हे घेऊयात, 2 नंबरचं बघा मी याच्यात घेऊयात 5488. चालेल का. शेवटचे 3 आकडे कुठले आहेत 488. ओके, याला 8ने भाग जातो का, बघा 8 1 8 8 सख 48 8 1 8. उत्तर काय आलं 61. म्हणून 5488ला 8ने निशेष भाग जातो. यापेक्षा मोठं घेऊन बघूयात. 3 नंबरचं उदाहरण मी घेतोयात. बघा आपण घेऊयात 1,04,856. थोडंसं मोठं उदाहरण घेऊयात. शेवटचे 3 आकडे म्हणजेच एकक दशक शतक काय आहेत 8 5 6 म्हणजेच 856 आणि 856ला 8ने भाग जातो का, 8 1 8 8 7 56. ओके, उत्तर काय आलं 107. म्हणजे 856ला 8ने भाग गेला का, गेला. म्हणून या संख्येला 1,04,856ला शुअर 8ने भाग जातो. येते लक्षात. आणि याच्या पुढे एक थोडीशी टिप्स मी तुम्हाला सांगतो, एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो. दिलेल्या संख्येत शेवटी जर 3 शून्य असतील तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. कुठलीही संख्या असू द्या, शेवटी जर 3 शून्य आले तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. एक संख्या लिहूयात आपण, ठीक आहे लिहिले, काही अडचण नाही. बघा या संख्येला 8ने भाग जातो का, बिंदास जातो. येस करा बिलका. आता याच्यानंतर एक घेऊयात 19560000. शेवटी 3 शून्य आलेत का, आलेत. आणि मग या संख्येला 8ने भाग जातो का, बिंदास जातो. भागाकार करून बघा
येते लक्षात. एवढं सोपं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना परीक्षेत एकदम सोपं जातं. त्यामुळं अशा काही ट्रिक्स आणि टिप्स लक्षातच ठेवायच्यात. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आता बघूयात 9ची कसोटी. त्याच्यानंतर आपण IMP कसोट्या बघूयात. सोप्या कसोट्या आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे 72 पर्यंत जात असताना आपण IMP कसोट्या बघणार आहोत. बघा लगेच पुढची कसोटी. बघा मित्रांनो, 9ची कसोटी तुम्हाला पाहिजे. आता याच्या पुढे 9ची कसोटी आहे. सरळ सोपं समजून सांगतो, बिंदास राहायचंय. बघा मी काय सांगतो लक्ष द्या. दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर दिलेल्या त्या संख्येला कितीही मोठी देऊ द्या, त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. 2 उदाहरण घेऊयात. बघा एक छोटंसं उदाहरण अगोदर घेऊन दाखवूयात तुम्हाला. 927 हे पहिलं उदाहरण घेऊयात. या संख्येतील अंकाची बेरीज तुम्हाला करायची आहे. बघा 2 9 2 11, 11 7 18, 18ला 9ने भाग जातो का? 2 9 18 किंवा 9 2 92 18 किंवा 9 2 18 भाग गेला का? म्हणून 927ला 9ने शुअर भाग जातो. 9ची कसोटी बसली. आता याच्यानंतर दुसरं उदाहरण. सर थोडंसं मोठं घ्या ना, अवघड घ्या ना. बिंदास घेऊ की काय अडचण आहे. बघा आपण घेऊयात 9 1 8 2 0 7. चालेल का? बिंदास राहा, करा बेरीज. बघा 9 1 10, 10 8 18, 18 2 20, 20 7 27. या संख्येला 9ने भाग जातो का? 9 3 27 भाग गेला. मग या संख्येला 9ने भाग जातो का? बिंदास जातो. येतंय लक्षात. एवढं सोपं आहे. याच्यानंतर बघूयात पुढच्या कसोटी. आता 4-5 कसोट्या मी तुम्हाला सांगणार आहे. IMP असणाऱ्या, परीक्षेत येणाऱ्या, तुमच्या लक्षात न राहणाऱ्या महत्वाच्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा लगेच. बघा मित्रांनो, इथं मी 2 अंक घेतलेत. एक आहे 10 आणि एक आहे 11. 10ची कसोटी मी तुम्हाला सरळ सोपं सांगतो. अंकाच्या शेवटी जर 0 असेल, दिलेल्या संख्येच्या शेवटी जर 0 असेल तर त्या सर्व संख्येला 10ने निशेष भाग जातो. त्याला ती कसोटी सांगत बसायची गरज नाही. मी सरळ सांगितलं, शेवटी 0 असेल, कुठल्याही अंकात कुठल्याही संख्येच्या शेवटी जर 0 असेल तर त्या संख्येला 0 म्हणजे 10ने निशेष भाग जातो. 11ची कसोटी थोडीशी काळजीपूर्वक बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कसोटी लक्षात राहत नाही. सरळ सोपं मी सांगून देतो, बिंदास राहायचं. इथं कुठं फॉर्म्युला नाही ना काही नाही, फक्त ट्रिक्स आहे. त्यामुळे लक्षात घ्या. मी काय सांगतोय बघा. दिलेल्या संख्येतील समस्थांच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थांक अंकाच्या बेरीज या दोघांची वजाबाकी करून जर उत्तर 0 किंवा 11च्या पटीत आलं तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. येतंय लक्षात. मी परत तुम्हाला सांगतो, दिलेल्या संख्येतील समस्थांच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकाची बेरीज या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर जर उत्तर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या सर्व संख्येला 11ने निशेष भाग जातो. बघा सरळ सोपं एक उदाहरण घेऊयात. 1 नंबरला मी उदाहरण घेऊयात. 2 7 2 8. चालेल का? 2728. आता समस्थांचे आणि विषमस्थांचे हे जरी कळत नसले तरी काही अडचण नाही. बघा इथं एक अंक सोडायचा, काय राहिलं? 7 आणि 8. आणि इथं एक अंक मध्ये सोडल्यास काय राहतं? 2 आणि 2 4. बघा 7 आणि 8 एक लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं? 7 आणि 8 याची अगोदर बेरीज करा. 7 आणि 8 काय होतं रे? 15 होतंय का? ठीक आहे. आता इथं 2 अधिक 2 काय होतं रे? 4 होतं. या दोन्हीची करा वजाबाकी. 15 मधून 4 गेले, राहिलं काय? 11. आणि 11च्या पटीत आहे का? 11ने 11ला भाग जातो का? बिंदास जातो. म्हणजे 2728ला 11ने निशेष भाग जायलाच पाहिजे. बिंदास राहायचं. याच्यानंतर सर थोडंसं मोठं घ्या की, लगेच घेऊत की, काय अडचण नाही. बघा आपण लिहूयात 2 7 5 3 4 1. चालेल का? बघूयात करून, काय अडचण नाही. बघा एक अंक सोडून लिहा म्हणले तुम्हाला. काय काय घेणार तुम्ही? 1 घेणार, 3 घेणार, 7 घेणार. पुढं काहीच नाहीये. आता घ्या खाली 2 5 4. करा की बेरीज. बघा आपण बेरीज करूयात. 7 अधिक 3 अधिक 1. 7 आणि 3 10 आणि 1 11. ओके. आता परत राहिलं काय? 2 अधिक 5 अधिक 4. बघा 2 आणि 5 7, 7 आणि 4 परत 11. 11 मधून 11 वजा करा, उत्तर आलं 0. म्हणजेच लक्षात येतंय तुमच्या? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 2,75,341ला 11ने निशेष भाग जायलाच पाहिजे. बिंदास राहायचं. सांगितलेली पद्धत करा. एक अंक सोडून 1 3 7 वर घेतलं, पुन्हा 2 5 4 घेतलं. अशी कितीही मोठी संख्या येऊ द्या, बिंदास राहायचं. सांगितल्या पद्धतीनं करायचं. फक्त काय करायचं? समस्थांच्या अंकाची बेरीज वेगळी करायची, विषमस्थांच्या अंकाची बेरीज वेगळी करायची आणि आलेल्या दोन्ही बेरजेला एकमेकातनं वजा करायचं. आणि वजा केल्यानंतर जर उत्तर 0 आलं किंवा 11च्या पटीत आलं तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. येते लक्षात. याच्यानंतर मोजक्या 3-4 कसोट्या बघूयात आणि आपला व्हिडिओ संपूयात. बघा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि समजत असेल तर नक्की लाईक करा,
शेअर करायला विसरू नका, बघत राहा. बघा पुढची कसोटी बघूयात. बघा मित्रांनो, पुढची कसोटी आहे 12ची कसोटी. ओके, वर लिहिलेलं आहे 12ची कसोटी. सरळ सोपं समजून सांगू का, 3 आणि 4 ने निशेष भाग जाणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत त्याला 12 ने निशेष भाग जातो. झाली कसोटी. 3 व 4 ने निशेष भाग जाणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. 12ची कसोटी. उदाहरणार्थ घेऊयात आपण एक पहिलं उदाहरण घेऊयात. 336. ओके, 336 ला 3 ने भाग जातो का? जातो. 4 ने जातो का? जातो. बघा आपण घालून बघूयात. अगोदर 336 ला 3 ने भाग देऊयात. 3 1 3 3 1 3 3 1 1 3 3 2 6 112. 3 ने भाग गेला का? गेला. आता याच 336 ला 4 ने भाग घालायचा. बघा 4 8 32, 1 उरला, 4 1 16, उत्तर आलं 84. म्हणजे 3 ने भाग गेला, 4 ने भाग गेला, म्हणजेच 336 ला 12 ने निशेष भाग जातो. बिंदास राहायचं. याच्या पुढे सर थोडं मोठं घ्या, बिंदास घेऊयात ना. घ्या आपण घेऊया 4488. या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो का? बघूयात आपण. 4 4 8 8. ओके, 3 ने भाग आला. 3 1 3 3 1 3, 1 उरला, 3 4 12, 2 उरले, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 1 उरला, 3 6 18, 1496. म्हणजे 3 ने निशेष भाग गेला का? गेला. 4 ने भाग घालूयात. 1488 भागिले 4. 4 1 4 4 1 4 4 1 4 4 4 2 8. ओके, 11 22, 1122. ओके, 3 ने भाग गेला, 4 ने भाग गेला, म्हणजेच 4488 ला 12 ने निशेष भाग जातो. येतंय लक्षात? एवढं सोपं. याच्यानंतर आपण घेऊयात 15ची कसोटी. 2-3 कसोट्या राहिल्यात. 15ची एक कसोटी घेऊयात, त्याच्यानंतर 36ची एक कसोटी घेऊयात आणि शेवटी घेऊयात 72ची कसोटी. फक्त 3 कसोट्या आपल्याला बघायच्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा लगेच घेऊयात. बघा मित्रांनो, आता आपण पाहूयात 15ची कसोटी. याच्यानंतर शेवटच्या 2 कसोट्या आपल्याला बघायच्यात. बघा 15च्या कसोटीची सरळ सोपी कसोटी तुम्हाला सांगतो, सरळ टिप सांगतो. बघा या संख्येमध्ये 15 दिलेल्या संख्येला जर 3 आणि 5 ने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने निशेष भाग जातो. बघा मी परत तुम्हाला सांगतो, दिलेल्या संख्येला जर 3 आणि 5 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने निशेष भाग जातो. सरळ सोपी. पहिल्या क्रमांकाचं आपण उदाहरण घेऊयात. 450. या संख्येला 3 ने भाग जातो का? शुअर जातो. आणि 5 ने भाग जातो का? शुअर जातो. म्हणजेच 450 ला 15 ने भाग जातो का? तर बिंदास जातो. ओके सर, थोडंसं मोठं उदाहरण घ्या ना. 1 1 2 3 5. चला, या संख्येला 3 ने भाग जातो का? बघा. त्याच्यानंतर 5 ने भाग जातो का? बघा. आणि शेवटी दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर 15 ने या संख्येला निशेष भाग जातो. याला 3 ने 5 ने भाग जातो, म्हणूनच याने 15 ला बिंदास भाग जातो. याच्यानंतर आपण 36ची कसोटी बघूयात आणि त्याच्यानंतर आपण 72ची कसोटी. या 2 कसोट्या राहिल्यात. बघा लगेच. बघा मित्रांनो, आता आपण डायरेक्ट घेऊयात 36ची कसोटी. ओके, IMP कसोट्या आपण घेतल्यात. ओके, आणि यदा कदाचित जर तुम्हाला वाटलं की आणखी ही कसोटी सांगा तर त्याची ट्रिक्स मी शॉर्ट व्हिडिओ टाकून तुम्हाला सांगेल. कमेंट करत राहा. ओके, बघा मी तुम्हाला 36ची कसोटी सांगतो. 36ची कसोटी सरळ सोपी सांगतो. ज्या संख्येला दिलेल्या संख्येला जर 9 व 4 ने भाग जात असेल, मी परत सांगतोय, दिलेल्या संख्येला जर 9 आणि 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 36 ने बिनधास्त भाग जातो. एकदम ओके राहा. बघा पहिलं उदाहरण घेऊयात. 144. मी सांगितलंय काय? 9 ने आणि 4 ने, सॉरी 9 ने आणि 4 ने, बरोबर आहे. 9 ने आणि 4 ने. बघा अगोदर 9 ने भाग घालूयात. 9 1 9 9 1 9. किती उरले? 5 उरले. 9 सख ओके 54. म्हणजे 9 ने भाग गेला का? गेला. आता 144 ला परत 4 ने भाग जातो का? बघा. 4 1 4, 4 3 12, 2 उरले, 4 सख 24, उत्तर आलं 36. 4 आणि 9 ने भाग गेला का? गेला. तर बिंदास 144 ला 36 ने भाग जातोच. बिंदास राहायचं. ओके सर, याच्यापेक्षा थोडं वेगळं घ्या. बघा 2 नंबर उदाहरण घेऊयात. आपण घेऊया 648. या संख्येला 9 ने भाग जातो का? शुअर जातो. बिंदास राग घालून बघा. डायरेक्ट कॅल्क्युलेटर केलं तरी चालेल. आणि याच संख्येला परत 4 ने भाग जातो का? तर 4 नेही जातो, 9 नेही जातो. 9 आणि 4 ने जातो, म्हणून दिलेल्या संख्येला 36 ने भाग जातो. बिंदास राहायचं. याच्यापेक्षा मोठं उदाहरण तुम्हाला सांगू का? चला बघा, आपण घेऊयात आता 512. चालेल का? ठीक आहे. 512 ला 4 ने भाग जातो का? जातो. बिंदास राहा. आणि यालाच 9 ने भाग जातो का? जातो. म्हणून 512 ला 36 ने भाग जातो का? तर बिंदास जातो. याच्यानंतर शेवटची कसोटी आपल्याला पाहिजे 72ची कसोटी. बघा लगेच. बघा मित्रांनो, एकदम शेवटची कसोटी राहिले 72ची कसोटी. इथपर्यंत विद्यार्थी करत नाहीत. आपण ते सरळ सोपं एकदम सोप्या पद्धतीत सांगितलंय, त्यामुळे एक व्हिडिओ बघितला तर तुमच्या सगळ्या कसोट्या कधीच विसरणार नाहीत आणि कुठल्याही संख्येला कसा भाग घालायचा ते समजून जाईल. शेवटची कसोटी आहे 72ची. सरळ सोपं सांगून देतो. दिलेल्या संख्येला 8 व 9 ने भाग जात असेल, मी परत सांगतोय तुम्हाला, दिलेल्या संख्येला जर 8
8 व 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 72ने निशेष भाग जातो. उदाहरण घेऊयात, 1 नंबरचं उदाहरण घेऊयात. 504. 504 या संख्येला 8ने भाग जातो का? तर जातो. 9ने पण जातो, म्हणूनच 72ने जातो. बघा आपण करून बघूयात. 504 भागिले 8. ओके, आता बघा 8 1 8, 8 चौक 32, 8 45, 8 सख 48, 8 सख 48, 2 उरले, 8 त्रिक 24, उत्तर आलं 63. म्हणजेच 8ने भाग गेला, बिंदास गेला. आता आपण याच 504ला 9ने भाग घालूयात. ओके, 9 चौक 36, 9 5 45, 9 5 45, उरले 5, 9 सख 54, याचं उत्तर आलं 56. म्हणजेच 9ने भाग गेला का? गेला. या संख्येला 8 व 9ने भाग गेला, म्हणूनच 504 या संख्येला 72ने निशेष भाग जातो. बिंदास राहा. आणखी एक उदाहरण घेऊ. बघा, आणखी एक उदाहरण पाहूयात. आपण लिहूयात 5184. बघा, या संख्येला 8 आणि 9ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला शुअर 72ने भाग जातो. म्हणून मी तुम्हाला क्लिअर सांगतो, 5184ला 8ने निशेष भाग जातो आणि 5184ला 9ने पण निशेष भाग जातो. या दोन्ही संख्येला या संख्येला दोन्ही संख्येने म्हणजेच 8 आणि 9ने निशेष भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 72ने भाग जातो. मित्रांनो, तुम्हाला सर्व उदाहरणं समजले असतील अशी मी खात्री करतो. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि खास बात म्हणजे शेअर नक्की करा. धन्यवाद.